का? सांबार वडा? अरे मी तर डाळ भिजूच नाही टाकली, वेळेवर कसा का बनवू? नाही मला खात आहे. अरे देवा, आता माझ्या लेकराला वेळेवर सांबार वडा खायचा आहे. कसं का मंडळी, तुम्ही पण कधी अशा प्रश्नात फसत असाल की लेकराला वेळेवरच काही ना काही खायचं असते ना, आपली त्याची काही पूर्वतयारी नसते, हो की नाही? चला तर मग आज आपण बनवूया मस्त इन्स्टंट असा सांबार वडा. राम राम मंडळी, आपल्या सर्वांच्या आई माझी लाडांची या माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि हो, कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कोणत्या रेसिपी पाहायला आवडतील. आणि ही रेसिपी घरी एकदा नक्की ट्राय करून बघा बरं का. चला तर बनवूया आपण इन्स्टंट असा मेदूवडा किंवा सांबार वडा. हो, त्यासाठी काय केलं आहे मी, मस्त असा क्रिस्पी सांबार वडा बनवण्यासाठी काय केलं आहे, इकडे आधी तर आपण सांबारची तयारी करून घेऊया. ॲक्च्युली हा सांबार तर नाही, नॉर्मल फोडणीचं वरण आहे, पण आता लेकरावाला समजवासाठी बनवत आहे. पण एकदम टेस्टी लागते बरं का, तुम्ही या प्रकारे बनवलं तरी. त्यासाठी मी काय केलं आहे, यामध्ये घेतलेली आहे तुरीची डाळ आणि मुगाची डाळ, सोबत टाकलेले आहे 2 कांदे, 5-6 लसणाच्या कळ्या आणि 1 टोमॅटो, आणि ती शिजायला ठेवलेली आहे. आता इकडे आपण मेदूवडा बनवण्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते बघूया. त्यासाठी मी इथे कढई ठेवली. कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं, त्यामध्ये जिरं टाकलं आणि टाकून घेतलेला आहे रवा. रवा छान मस्त भाजून घ्यायचा आणि त्यामध्ये टाकलं मग थोडंसं मीठ आणि टाकली कोथिंबीर आणि गरम पाणी आणि व्यवस्थित शिजवून घ्यायचा. हा मेदूवडा इन्स्टंट बनतो तरी मस्त क्रिस्पी आणि स्वादिष्ट लागतो बरं का. बघा, व्यवस्थित शिजवल्यानंतर ते एका परातीत काढून घ्यायचं आणि त्याला थंड होऊ द्यायचं. या प्रकारे मिक्स करून घ्या. आणि आता आपण मेदूवडे बनवून घेऊया. त्यासाठी इथे काय केलं आहे, मस्त एक छोटासा गोळा घ्यायचा आणि त्याला या प्रकारे मेदूवड्याचा आकार द्यायचा. बघा, दिसते की नाही एकदम मेदूवड्यासारखा. आणि इकडे जे आपलं वरण शिजलेलं होतं त्याला मी आता फोडणी देत आहे. त्यासाठी मी इथे तोच कुकर ठेवला आहे म्हणून तो तसा दिसत आहे. त्यामध्ये टाकलं आहे तेल आणि जिरं, मोहरी आणि कढीपत्ता, आणि सोबत टाकलेला आहे तिखट, हळद, गोडा मसाला आणि सांबार मसाला, आणि आमचूर पावडर जास्त टाकलं बरं का, कारण की थोडीशी आंबटसर अशी चव यावी म्हणून, कारण की आपल्याला सांबार वडा बनवायचा आहे म्हणून. हे सर्व मिक्स करून घ्यायचं. आणि त्यामध्ये वरण फोडणी देऊन द्या. एकदा या प्रकारे तुम्ही मेदूवडा नक्की बनवून बघा. आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा किती छान कलर आलेला आहे. आता आपण इकडे आपले वडे तळून घेऊया. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपण वडे टाकून घ्यायचे आणि त्याला मस्त क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचं. बघा किती छान कलर आलेला आहे वड्याला. कोणी म्हणणार नाही की ते रव्याचे आहे, पांढरे शुभ्र असे, बिलकुल मेदूवड्यासारखे दिसत आहे. पण ते मेदूवडेच. आपले सर्व सांबार वडे तळून झालेले आहे. आता आपण सर्व करायला घेऊया. आणि हे सांबार वडे खायला एकदम स्वादिष्ट आणि क्रिस्पी होतात बरं का. बघा किती छान दिसत आहे, एक नंबर. तोडून बघाल तर एकदम क्रिस्पी, खायला तेवढे स्वादिष्ट. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. धन्यवाद. घे रे पोरा, कसा झाला सांबार वडा? एक नंबर. बघा मंडळी, लेकरू झालं ना खुश. मग तुम्ही अशा प्रकारे मेदूवडा बनवा आणि आपल्या लेकरांना खुश करा. आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. धन्यवाद.